नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत एकदम नवीन रेसिपी उडदाच्या डाळीचं बेसन। एकदम खमंग असं बेसन तुम्ही उडदाच्या डाळीपासून बनवू शकता। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। उडदाच्या डाळीचं बेसन बनवण्यासाठी मी 1 वाटी उडीद डाळ 1 तास भिजवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही डाळ आपल्याला या प्रकारे जाडसर वाटून घ्यायची आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। फोडणीसाठी मी पॅनमध्ये 3 चमचे तेल घालून त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा लसूण पेस्ट त्याच्यामध्ये घालून घ्या आणि 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे छान 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। पहा, मिरची आणि लसूण छान परतून आपला झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊसर झाला की मग आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे छान एकत्र परतून घ्यायचे। आता पहा, कांदा छान आपला सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला आपण वाटलेलं जे डाळीचं बॅटर आहे ते घालून घ्यायचे। वाटलेली डाळ आपण याच्यामध्ये घालून याला छान मिक्स करायचे। बघा, उडदाची डाळ थोडीशी चिकट असते, त्यामुळे मिक्स करताना थोडंसं काळजी घ्यावी लागेल आणि व्यवस्थित मिक्स करावं लागेल। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून आपल्याला याला 10 ते 15 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे। बघा, 10 ते 15 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतले आणि परत एकदा याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्या। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान हिरवी अशी कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून थोडंसं परतून घ्या। बघा, छान आपलं उडद डाळीचं बेसन तयार आहे। हे खाण्यासाठी एवढं खमंग लागतं। तोंडाला चव नसेल आणि नवीन काहीतरी खायची इच्छा असेल तर नक्की करून पहा उडीद डाळीचं बेसन।